तुमच्यासोबत सुद्धा असं झालं आहे का मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक घेता आणि तो स्टॉक घेतल्यानंतर खाली जातो, मग तुम्ही तो स्टॉक विकता, जेव्हा विकता तेव्हा तो वरी जातो, मग परत वरी गेल्यानंतर परत तुमचा विचार येतो की अरे हा आपण विकला नसता तर बरं झालं असतं, आणि परत तुम्ही घेता आणि परत घेतल्यानंतर परत तो खाली येतो आणि तुम्हाला असं वाटतं का की हे माझ्यासोबतच असं का होतं? तर हेच गुणधर्म आहे किंवा हीच चाल आहे स्टॉक मार्केटची, किंवा त्याची जी एक गुण आहे, किंवा एक गुण जो की साध्या लोकांना लक्षात येत नाही. तुम्ही जेव्हा घेता तेव्हा तुम्ही ₹100 एकदाच घेता. तर त्यावेळेस तुम्हाला शिल्लक पैसे राहत नाही खाली गेल्यानंतर परत घ्यायला. आणि त्यासाठीच गरजेचं आहे की डिसिप्लिन. जेव्हा तुम्ही हळूहळू घेत राहताल तेव्हा तुम्हाला स्टॉक मार्केट हे तुम्ही चालवणार नाही. आपल्याला बऱ्याचशा वेळेस वाटतं की मी जेव्हा घेतो तेव्हाच खाली पडतो आणि मी जेव्हा विकतो तिथून पुढंच जातो. तर हे तुमच्यासोबत नाही, हे प्रत्येकासोबतच होतं आहे. असा तुमच्यासोबत कुठलाही स्टॉकचा काही भांडण नाही की तुम्ही घेतल्यामुळं तो खाली जातो आहे. परंतु ही एक आपली सायकॉलॉजी असते की मी घेतल्यानंतर वरच जायला पाहिजे. तर तसं नसतं. स्टॉकची एक वेगळी चाल असते आणि त्याच चालीनुसार किंवा त्याच्याच एक पद्धतीनुसार तो चालत असतो. आपण फक्त त्याच्या अवतीभोवती घेत विकत असतो.